सकाळी मी झोपेतच होतो तेवढंच खालून लईच गोंधळ ऐकू येत होतं, त्याच्यामुळे लवकर खाली गेलो तर खाली वानर सेनाचं दर्शन झालं. आज शनिवार त्यातल्या त्यात आपल्या वानर सेनाचं पण दर्शन झालं. दिवस एकदम चांगला जाईन आजचा. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आता उठलायच येतं म्हणलं घ्यावा आवरून, आता झोपण्यात काय अर्थ नाही. आंघोळ वगैरे करून आवरलंच होतं तेवढ्यात आई साहेबांच्या आदेशानुसार बटाटे चिरले. एकुलते एक आहे त्याच्यामुळे सगळेच काम मलाच करावं लागत आहेत आणि त्या कामांची मला काही लाज पण नाही. असं इकडे बेडरूम मध्ये आलो तर इकडे ईश्वरीचं त्याचा कप्पा आवरायचं काम चालू होतं. एवढं सामान तिचं मेकअपच होतं. ती माझ्याकडे अशी बघत होती, त्याच्यामुळे मी आलो बाहेर निघून. त्याच्यानंतर निवांत इकडे लिंबात झाडाखाली बसून विचार करीत होता आईला पोरींचं एवढं सामान त्याच्यामुळे पोरींना आवरायला एवढा वेळ लागतो. पोरांना काही एवढी मेकअपची पण गरज नाही, ती आहे ती ओरिजिनलच दाखवते. इकडे सावलेलं निवांत बसलंच होतं तेवढ्यात घरच्यांनी टाकी धुवायला बोलावलं. इकडे टाकी धुवायला आलो मग करून लागत होतं, पण एकदम मला वर चढवलं होतं. मग काय घरच्यांच्या आदेशानुसार सगळी टाकी वगैरे धुवून काढली. मागचे 2-3 दिवस मक्का राबाळ आलेलं होतं, पण आज मी तोंड लागत होतं. वरची टाकी मी धुतली, मग काय खालची टाकी लगेच ईश्वरीला धुवायला लावली. म्हणलं तू धुई टाकी. मग काय टाकी वगैरे भरून झाली, लगेच वरती पाणी लावून दिलं. तर असा आता आजचा आपला दिवस. अशी डेली ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नक्की करा. तर भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.